नमस्कार. 20 तारखेला शालेय कमिटीची मीटिंग असताना काळवाडी येथे जिल्हा परिषद शाळेची, त्यावेळेस आम्ही जी शालेय पोषण आहाराची जी गाडी असते ती थांबवून त्या मालाची तपासणी केली असता त्यात विविध प्रकारे किडीची अन्नधान्य आढळून आली. त्याचप्रमाणे जो मसाला पुरवठा होतो, हळद असेल, मिरची पावडर असेल, तेल असेल, गरम मसाला असेल, कांदा लसूण मसाला असेल, या सगळ्यांची तपासणी केली असता त्यात अत्यंत निकृष्टपणे जो काही माल पुरवला जातो ठेकेदाराकडून त्याची पाहणी केली आम्ही. त्यात तुम्हाला पाहायला मिळेल की हे अशा प्रकारे इथे किडे हे तुम्हाला पाहायला मिळतील. हे सगळं किडीचं अन्नधान्य जे आहे, हे अशा प्रकारचे किडे, हे अशा प्रकारचं हरभरा हा पण किडीचा आहे. या ठिकाणी आम्ही 21 तारखेला FDAचे अधिकारी उपस्थित असताना त्यांना या सेम सॅम्पल आम्ही दिलेला आहे. आणि अशा प्रकारचं शालेय पोषण आहार हा आमच्या विद्यार्थ्यांना मिळत होता. इथून मागे आम्ही बऱ्याच प्रकारे तक्रार करायचा प्रयत्न केला, परंतु याला जे संबंधित अधिकारी असतील यांनी कधीही दाद दिली नाही. परंतु हे सगळं करत असताना आम्ही आमच्या गावकऱ्यांनी ठाम भूमिका घेऊन या सगळ्या परिस्थितीचा पर्दाफाश करायचा असं ठरवल्यानंतर 21 तारखेला FDAची टीम या ठिकाणी दाखल झाली होती आणि त्यांनी या सगळ्याचे सॅम्पल घेऊन गेलेले आहेत. FDAचं असं म्हणणं आलं की हे चेकिंग केल्यानंतर आम्ही याचा अहवाल 1 महिन्याच्या आत तुम्हाला सादर करतो. परंतु तुम्हाला सांगावं असं वाटतं की ही कोणत्याच प्रकारचे आपण बाजारात अशी हळद पावडर मिळत नाही. ही जर हळद पावडर तुम्ही खोलली तर ही हळद पावडर अक्षरशः आपला जो भंडारा असतो, आपण जो उधळतो त्या टाईपमध्ये ही हळद पावडर आहे. आणि याच्या आम्ही पाण्यात टाकून याची चेकिंग पण केलेली आहे. त्याचप्रमाणे ही जी मिरची पावडर आहे, ही मिरची पावडर जी आहे, मिरची पावडर जर तुम्ही पाहिली तर ती पाण्यावरच तरंगते, ती कोणत्याही प्रकारे पाण्यात विरघळत नाही. आणि या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी उर्दू भाषेत काहीतरी लिहिलेलं तुम्हाला आढळेल. उर्दू भाषा आम्हाला काही समजलं नाही. आणि हंगामा हा हे कोणत्या प्रकारचं प्रोडक्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, ही जी ज्या ठिकाणी तयार होते त्या ठिकाणी औरंगाबाद हे नाव आहे, पण साधारण जुलै 2022 रोजीच औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर असं झालेलं आहे. आणि याच्यावर जर तुम्ही एक्सपायरी डेट पाहिली तर हे ऑगस्ट 2026 मध्ये बनवलंय आणि फेब्रुवारी 2027 पर्यंत याची व्हॅलिडिटी आहे. मग हे जे प्लास्टिक आहे, हे प्लास्टिक कोणत्या पद्धतीचं आहे? कमीत कमी तुम्ही जे प्लास्टिक यूज करता ते 1 वर्षापर्यंत तुम्हाला वापरण्यास परवानगी असते. परंतु जे अन्नधान्य तुम्ही पॅक करता, हा मसाला पॅक करता किंवा सगळं पॅक करता, त्याला असं 4-4 वर्षापूर्वीचं प्लास्टिक तयार करून ठेवलेलं आहे. आणि त्या औरंगाबाद असा उल्लेख यावरून स्पष्ट दिसून येते की हे साधारण 2022च्या अगोदरच हे पुढे तयार आहे. दुसरी गोष्ट राहिली तेलाची. हा सोयाबीन तेलाचा त्यांचा ब्रँड आहे, हा विठ्ठल नावाचा. हा साधारण वाशिम जिल्ह्यातला ब्रँड आहे. हा कोणत्याही प्रकारचा नामांकित ब्रँड नाहीये. या ठिकाणी हे जर पाहिलं, हा गरम मसाला, त्यानंतर कांदा लसूण मसाला, आता मीठ, साधारण यांना यांच्या ॲग्रीमेंटमध्ये 21 रुपये किलोने बारीक मिठाचा दर दिलेला आहे. ॲग्रीमेंट सुद्धा आम्ही पाहिलं. साधारण गुजरातमधून मीठ येतं. त्याची जर क्वालिटी पाहिली तर आपण गायांच्या किंवा गुरांच्या खाद्यामध्ये जे मीठ वापरतो त्या मिठाची क्वालिटी ही दिसते. तर राहिला दुसरा विषय, हे तुम्ही सोयाबीन पाहू शकता. हे सोयाबीन, हे इथे बुरशी आलेलं सगळं सोयाबीन आहे. हे सॅम्पल आम्ही जे काही धोंडगे म्हणून अधिकारी आहेत त्यांच्या उपस्थितीत हे पॅक करून ठेवलेलं होतं. हे सगळं पूर्णपणे बुरशी आलेलं सोयाबीन या ठिकाणी आहे. त्यानंतर तुम्ही उडीद डाळ पाहू शकता. अशा प्रकारे सगळी कीड लागलेली उडीद डाळ या ठिकाणी आहे आणि त्याच्यात खूप कचरा आहे, माती आहे. अशा प्रकारे जर मुलांना हे अन्नधान्य दिलं जात असेल तर याचा काहीच उपयोग नाही. त्या ठिकाणी वाटाण्याचा विषय आला. वाटाणा हा शालेय पोषण आहारात 1ली ते 8वी पर्यंतही दिला जातो. हा जो त्यांनी आधी वाटाणा जो शिजत नव्हता तो हिरवा वाटाणा दिला, पण हा सुद्धा वाटाणा शिजत नाहीये. कोणत्याच प्रकारे हा वाटाणा शिजत नाहीये. आम्ही भरपूर प्रयत्न केले. याच्यातला निम्मा वाटाणा शिजतो, निम्मा वाटाणा तसंच राहतो. म्हणजे ही जी अन्नधान्य दिली जातात ही पोषक तत्वे म्हणून दिली जातात आणि त्याला शासनाचा दर चांगल्या प्रकारे मिळतो. परंतु हे जर असं किडीचं खायला देत असेल, हे ज्या डाळी ज्या दिल्या जातात, सोयाबीन दिलं जातं,
वाटाणा दिला जातो, मूग डाळ दिली जाते, तूर डाळ दिली जाते, याच्यात मटकी दिली जाते. आता अतिशय खराब पद्धतीने याच्यात हे सगळे किड्यांचं साम्राज्य आहे. म्हणजे हे कोणत्या प्रकारे नक्की शिक्षण विभाग हे सगळं पुरवतंय. आम्ही याची कागदपत्रांची मागणी केली असता आम्हाला कोणत्याच अधिकाऱ्याने कागदपत्र द्यायला तयारी दर्शवली नाही. आम्ही ज्या वेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही जोपर्यंत आम्हाला कागदपत्र हे सगळ्याची दाखवत नाही पुरवठाची, तोपर्यंत आम्ही तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. त्यानंतर जे सीओ साहेब असतील, सीओ साहेबांनी आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषदनी जे टेंडर पास केलेले आहे ते केंद्रीय भंडारच्या नावाने आहे. केंद्रीय भंडारने त्रिमूर्ती एंटरप्राइजेसला हे काम दिलेलं आहे आणि त्रिमूर्ती एंटरप्राइजेसने चेतन सुरेश गडगे यांना हे पुरवठ्याचं काम दिलेलं आहे. अशा प्रकारे ही चेन लिंक सगळी या ठिकाणी आहे. परंतु या ठिकाणी अतिशय निकृष्टपणे या सगळ्याचा पुरवठा चालू आहे. आणि काल आमचे जे मुख्याध्यापक आहे शाळेचे, अजूनही तुम्ही पाहू शकता तर भरपूर प्रमाणात किडे आहेत. ते वरच्यावर असे जर हे अशा प्रकारे जर किडे या ठिकाणी फिरत असतील तांदळात, तर हा सगळा पोषण आहार हे अधिकारी लोक त्यांच्या मुलांना देणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की पोषण नक्की मुलांचं होतंय या सिस्टीमचं पोषण होतंय. आम्ही ज्यावेळेस आवाज उठवला त्यावेळेस प्रशासनाने भरपूर मोठ्या प्रमाणात आमच्यावर गावकऱ्यांवर दबाव आणायचा प्रयत्न केला, पण त्या दबावाला आमचे गावकरी बळी न पडता आम्ही हा सगळा जो काही खोटा बाजार यांचा चालू आहे तो उघडकीस आणला होता. आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे, तुम्हाला जर पोषण आहार द्यायचाच असेल तर तो चांगल्या प्रतीचा द्या, पण जर देता येत नसेल तर देऊ नका. आमची विनंती आहे. हे सगळं करत असताना काल पण आमच्या काळवाडी शाळेच्या मुख्याध्यापकांना दिवसभर जुन्नर या ठिकाणी बोलवून बसून ठेवण्यात आलं. हा अहवाल द्या, तो अहवाल द्या. आमच्या शाळेला एकतर 55 पट असून 2च शिक्षक आहेत. नक्की शिकवण्याचं काम करायचं की अहवाल द्यायचं काम करायचं, त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी असताना पण जे जुन्नर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आहेत लांडे साहेब, त्यांचं असं म्हणणं आहे पोषण आहार द्यावाच लागेल. नक्की मला लांडे साहेबांना विचारायचंय, पोषण आहार द्यावाच लागेल, याच्यात पोषण तुमचं होतंय की मुलांचं होतंय हे त्यांनी आम्हाला इथे येऊन सांगावं, त्यानंतरच पोषण आहार दिला जाईल. आज आमची दिनांक 27/8/2026 रोजी पालक सभा झाली. त्या पालक सभेत सर्व पालकांनी स्वतःची स्वयंघोषणापत्र दिलेली आहेत की आमच्या मुलांना असा खराब पद्धतीचा कोणत्याही प्रकारचा पोषण आहार गरजेचा नाही. आम्ही आमच्या घरून डबे द्यायला सक्षम आहोत. या सगळ्यात कुठेतरी जी काही चाललेली बदनामी असेल, शाळेची बदनामी असेल, गावची बदनामी असेल, जी काय आहे ती थांबवावी आणि हा चांगल्या प्रतीचा पोषण आहार देण्यात यावा, अन्यथा हे सर्व सिस्टीम ही बंद करण्यात यावी, एवढी आम्हाला प्रशासनाला नम्र विनंती आहे. धन्यवाद. ठीक आहे, आपण बाहेरून आणलेली नाही. जो गाडीतला माल आहे तो काही कोणी ठेवलेला नाही. 20 खाली सीसीटीव्ही आहेत ना? हो, सीसीटीव्ही आहेत आणि ऑन कॅमेरा आपण काढले. काय सोयाबीन वितरण करण्यासाठी जो माल आणलेला आहे तो सगळ्यांसमोर शेतीत पडलेला आहे. तो माल आपण वितरणासाठी आणलेला होता. या व्यतिरिक्त तो माल गाडीत ओढून आल्याबद्दल मला माहिती नाही. मी गाडीसोबत नव्हतो किंवा गाडीसोबत ज्यावेळेस वितरणाला आली सरपंच साहेबांचा फोन आल्यानंतर मी गाडीत आलो, त्याबद्दल मला माहिती. बरं, आता तुम्ही कारवाईमध्ये एकच प्रश्न उत्तर द्या. कारवाईच्या सगळे तुम्ही सोबत होते. हो. आता हा माल कुठून काढला ह्या लोकांनी सांगा. गाडीच्या टपावरून काढला. 100% त्यावेळेला मी तिथं उभा होतो, त्याबद्दल माझं दुमत नाही. पण तो माल मी वितरणासाठी आणलेला नाही किंवा मी गोडाऊनवरनं भरलेला नाही, त्याबद्दल मला काही माहिती नाही. नमुने घेतले, त्याच्यावरती सरपंच साहेबांचं म्हणणे जोपर्यंत तुम्ही सही करत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाऊन देणार नाही. तर ते माझ्यावर दबाव आणत आहे. तो दबाव मला मान्य नाही. मी त्याच्यावरती सही करणार नाही, कारण तो माल मी वितरणासाठी आणलेला नाही. कोणता माल? जो खराब सोयाबीन गाडीच्या टप्प्यावरून निघाला त्याच्या पुरतं ना, बाकीचं आणलंय. बाकीचा सगळा जो माल आलेला आहे त्याला माझे मान्य आहे. एक म्हणणं आहे, ठीक आहे, चालेल गाडी निघाल ना. हो, पण तो मी वितरणासाठी मला असतो का? मागाशी काय झालं, हरभरे हे काय म्हटले, मागाशी एक विषय झाला, हरभरे माझे नाही. हरभरे माझे नाही. मग हे जो खराब निघेल त्याला माझं नाही म्हणायचं का? हरभरे तुमचे आहेत का कुणाचे? कोणचे हरभरे? त्यानंतर उतरवल्यानंतर मी सॅम्पल घेतले, त्याच्यावरती मी सहाय्य करायला तयार आहे. त्याबद्दल माझं तुमचेच आहेत ना हरभरे? तुम्ही का म्हणालात की हरभरे नाही माझे? माझं कन्फ्युजन झालंय. मी बोललो, पण मी आता सर्वांसमोर मान्य करतो की ते माझे आहेत म्हणून. थोड्या वेळाने हेही तुम्ही मान्य कराल की ते सोयाबीन पण माझंच आहे आणि मी त्याच्यावर सही करायला तयार आहे.
हे मला शब्दात गुंतवण्याचा प्रयत्न करतात किंवा माझ्यावर दबाव आणत आहेत. हे कालपासून तर ही प्रक्रिया चालू आहे. ठीक आहे. जर ही प्रक्रिया चालू असताना त्यांनी दबाव आणल्यानंतर मी जर म्हणजे समजा 112ला कॉल केला, त्यानंतर त्यांनी सांगितलं का मी तुला बघून घेतो. त्यानंतर आमची शाब्दिक वाचावाच झाली. त्यानंतर त्यांनी हे प्रकरण वैयक्तिक घेतलेलं आहे. जो माल आलेला आहे त्याची जी तपासणी करायची आहे त्याला माझा कोणताही आक्षेप नाही. कालही नव्हता, आजही नव्हता. सोयाबीनवर सही करायला काय अडचण आहे तुम्हाला? ते खराब आहे. त्यांच्या माझ्या गाडीत गाडीत कोणाचा दबाव नाही. तू सगळ्या पहिले फ्री राहा. एजन्सी तुझी नाही. बसा तिथे खाली, बसा. भाऊ, सोयाबीन गाडीमध्ये माझ्या आलेलं नाहीये. गाडी कोणी ग्रामस्थ माहिती गाडी सोबत मी एजन्सी कोणती सर? जबाबदार जबाबदार माणसं त्रिमूर्ती एंटरप्राइजेस पुणे. कुठली ती पुणे. त्याचं कागद आहे. ऍड्रेस सांगा ना. एजन्सीवर नाव घे. ऍड्रेस सांगा ना. ऍड्रेस कोणाशी व्यवहार होतो तुमचा? कोण आहे owner? त्रिमूर्ती आता जायला एंटरप्राइजेस owner. मनुष्य खर्डेकर, ऍड्रेस त्याचा कुठला आहे? मुकुंदनगर, पुणे. चला धन्यवाद. अजून काय बोलायचंय? नाही, एवढी आहे. त्या सोयाबीनच्या जे सॅम्पल आहेत त्याच्यावर सही मी करणार नाही किंवा त्याबद्दल माझा आक्षेप आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, मी तुला इथून जाऊन देणार नाही. मला काहीतरी इथून जाण्यासाठी काही मार्ग मिळावा ही माझी विनंती. बाकी माझं तुम्हाला इथं कुणीही जाण्यापासून अधिकाऱ्यांची संमती असला कुणीही रोखू शकत नाही. काळजी करू नका. तुम्हाला इथं कुणी अटकावून ठेवलं नाहीये. काळवाडी गाव ठीक आहे. हे आदर्श गाव आहे. काय काळजी करू नको. ठीक आहे. आम्ही पण आहे पत्रकार, सगळे कॅमेरे चालू आहेत. आमची एवढीच विनंती आहे, त्यांनी सहकार्य जे काही सॅम्पल घेतले त्याला नियमात सहकार्य करा. नियमात सोयाबीन सरपंच सोडून म्हणणं काय? प्रत्येक तुझ्याच गाडीत आलं गोष्टीला ना, विषय- तुझ्या गाडीत आलं ना म्हणून सही कर. साहेब असं गाडीत म्हणणं. आले दबाव पण नाही. वितरणासाठी दबावाचा आणलेलं विषय नाही. नाही. त्यांनी तुम्ही म्हणजे इथं पुढं येणार काय टप्पावर का? मी गाडीसोबत नव्हतो ना साहेब. अहो मग माझं एक तुमच्या गाडीमध्ये आहे, तुम्ही कबूल करताय. गाडीच्या टप्प्यावर यांनी काढले. त्या अगोदर गाडीत होतं नव्हतं हे मला माहिती नाही. हो सगळंच उतरावा ना. काय वाचतो तेवढं फक्त बाजूला सिक्वेन्स लागेल. असू दे ना. ते काय आहे लिहिलं त्याच्यावर मसूर डाळ. थांब एक मिनिट. हो ऐका ना. हो ऐका ना अध्यक्ष. हो सगळे ऐका. तांदूळ कुठे आहे? तू तिकडे बाजूला थांब. आमच्या गावातलं पोरग बसतोय. अजिबात तू थांबू नये. तुला विनंती आहे, तू बाजूला हो. जा रे होते. त्यांना काय पाहिजे चप्पल कमी. पण बाहेरच काढा. बाहेरच काढा. थोडंसं मागे सारखा असं नाही चालणार. असं अजिबात चालणार नाही. काय 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 हे बघा हात जाणार त्यांच्या गाडी नाही. हो हो असं नाही चालत. नाही नाही सगळं चेक करा साहेब. हो ह्या गाडीत काय प्रायव्हेट माल येतो का? बाहेरून माल कसं काय आला गाडीमध्ये? बाहेरून कस काय आला? गाडी यांचीच आहे. नाही नाही आम्हाला उगाच चुकीचं बोलायला लावू नका. दोंडगे साहेब याचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे.
बाकीच्यांनी मागवा बरं. सरकारी अधिकाऱ्यांनी याचं आम्हाला उत्तर द्यायचंय. याच्यात तुम्ही प्रायव्हेट माल सप्लाय करता का? नाही टेस्टिंग त्याची होणार. नाही टेस्टिंग करा तुम्ही त्याबद्दल नाही पण तुम्ही विरोध करायचं काही कारण नाही. तुम्हाला जेवढं अधिकाऱ्यांनी सांगितलं तेवढंच करा तुम्ही साहेब. हा बाकी तुम्ही नाही बोलायचं. ते म्हणतायत दुसरा आलाय आमच्याकडून. याच्यात कुठं प्रायव्हेट माल सप्लाय करता का? आपल्याच मुलांना खायला घाली. काहीच ठेवणार नाहीत आपण. मामा हो आम्ही घेतो. तुम्ही मागायचं. मामा आम्ही घेतो. विठ्ठल फक्त एखादं साले 5 पॅकेट काढले तरी चालतील. काढले. मागे सर आम्हाला पण काम करतात. मोठा सर्कल करा जरा. बाबू मागे या. थोडं मागे याला मागे तांदूळ घ्या बाजूला. हो तुम्ही इकडे तांदूळ एक साईडला घ्या. तिकडे घ्या. हो थांबा जरा. तांदूळ घ्या तिकडे. सापडल खाली असेल. हो तांदूळ घेतला का? चवळी कुठे आहे? हा घ्या ती बाजूला घ्या. हो थोडं लांब ठेवा ना. त्यानंतर चवळी झाली का? मूग डाळ घ्या. मूग डाळ. त्यानंतर हो मटकी. हो ऐका ना जे सांगतोय ते घ्या. 2 मिनिटं. मटकी कुठे? मूग डाळ घेतली ना पिशवी? ते काय माग तुमच्या मटकी झाली का? मसूर डाळ कुठले का? त्यानंतर हिरवा वाटाणा घ्या. बघा इथे उचलाय. हरभरा घ्या. इथं आहे कुठेतरी. बघा हरभरा आहे. अख्खा मूग घ्या. अख्खा मूग झाला का? तूर डाळ कुठे? तिकडे ठेवा. लाईन इथला बर का. सोयाबीन खाद्य तेलाचं बॉक्स तिकडे ठेवा. हो ते काय हो सोयाबीन खाद्य तेल ठेवलं का? त्याच्यानंतर मीठ घ्या. मीठ हे उचला सगळं. कांदा लसूण मसाला याच्यात सगळा तोच आहे का? पण हा ठीक आहे घ्या. त्यानंतर गरम मसाला. थांबा हो हे दोन्ही एकत्र करा बरं. नाही हो त्यांचाच आहे साहेब. दोन्ही सॅम्पल घेतले पाहिजे का नाही? हो तुम्ही गडबड तुम्ही अजिबात पण बोलू.
नाही नाही ते तसं नका ठेवू दादा. ही याच्यातच टाका ते कांदा लसूण मध्ये वता त्या बॅग मध्ये. नाही दोन राहू द्या. हो 2 मिनिटं. कांदा लसूण गरम मसाला घेतला का? घे हे सगळं. इकडे गरम मसाला आहे बरं का. हो ते पॅकेट वर काढा बरं. एकच आहे का? एकच आहे. हे ठेवून द्या. ठेवायचं का मॅडम? हे दोन्ही एकच आहे. हा हो हे बाजूला इकडे वर ठेवा. हो ऐका, गरम मसाला झाला. मिरची पावडर कुठे? हो तुम्ही ना काहीच ना करू, कोणी खाली बसा 2 मिनिटं. आता हस्तक्षेप कोणी करू नका बरं. मिरची पावडर अरे सगळं घे ना खाली. हो त्याच्यात टाका. हो काकडे ते त्याच्यात टाका. गरम मसाला आतमध्ये वर नका ठेवू. वर नको ठेवू. मिरची पावडर झाली का? मिरची पावडर झाली. सोयाबीन वडी घ्या. हे काय काकडे बॅगेत काय या? त्यानंतर आहे ना सोयाबीन गोंद फोडा ना. हळद 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 पावडर. हळद पावडर एकच पोडा घेतलाय ना. राहू द्या. हो राहू चल. त्याच्यावर आपण ए बंटी मार्कर घेऊन एक. आणि जिरे मॅडम, हे जिरे आणि मोहरी. हळद पावडर एकच आहे मॅडम. झाले हे काय? मूग डाळ आहे. मूग डाळ मूग डाळ हो मूग डाळ तिकडे आलेली आहे का अध्यक्ष? आणखी काय राहिली? काय राहिलंय वरती अजून? तांदळाच्या यादीप्रमाणे काय हे ठेवू. हो ऐका ना अध्यक्ष, छोटी पॅकेट ठेवण्याऐवजी आहे ना मोठी एक गोण होती ते काय ती वाटाणा आहे ना? आणि ती मूग डाळ इकडे घ्या. ही इकडे ठेवा आणि त्याच्यात मिक्स करा. एकदा मी सांगते मला काय राहिलंय काय सांगा. चवळी, मटकी, मूग डाळ, मसूर डाळ, हिरवा वाटाणा, हरभरा, अख्खा मूग, तांदूळ, चना डाळ. चना डाळ आहे ना? चना डाळ थांबाय. चना आहे फक्त मॅडम, चना डाळ नाही. तूर डाळ आहे मॅडम. हरभरा आहे तो. तूर डाळ आहे का? चना डाळ नाही मॅडम. तूर डाळ आहे ना? हम्म. हे झाले? आणि पॅक मध्ये बघा एकदा काय राहिलंय का ह्याच्यात. बरं मी वाचतो पॅक मध्ये. हो सगळेजण 1 मिनिट चेक करतायत मॅडम. थांबा. सोयाबीन खाद्यतेल, मीठ, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, मिरची पावडर, सोयाबीन वडी नाही सॉरी, हळद पावडर आणि जिरे मोहरी. फक्त याच्यात आहे ना मॅडम. हो ते हे कुठे हळद कुठे? एकच गोळा भेटले. एकच भेटले फक्त. घेतो आम्ही आता. ते झालं? आपण ते अच्छा, लूज मला मध्ये. एकदा सांगा म्हणजे तुमचं. हो का? तांदूळ 1, चवळी 2, मूग डाळ 3, मटकी 4, मसूर डाळ 5, हिरवा वाटाणा 6, हरभरा 7, अख्खा मूग 9, तूर डाळ 10, आणि हे तुमचं जिरे मोहरी ते लिहिलं. 11-12. अजून काय असेल तर सांगा. आम्ही हे सुरू नाही हळद राहिली. एक पॅक लिहिलंय. थांबा काय म्हणता? एकच पॅकेट आहे ते मागवत आहेत. घेतलं ड्रायव्हर येतो त्यांचा त्याला. ऐका ना, एक पॅक हो घेतलं. एक पॅकेट घेतली. एक घेतलं इथं. काय करा हे बंद करा. हा तुम्ही ते व्यवस्थित ठेवा पहिलं. ते असं नका ठेवू. ते व्यवस्थित ठेवा आतमध्ये. आणि ते जे काही सुट्ट आहे ते बांधून ठेवा. काय म्हणते रात्रीची भाषा आता नाही. सरपंच हा. आम्हाला जागा द्या. नाही आता Packing करायचं. सगळेजण बाजूला व्हा बरं. ऐका ना, ग्रामपंचायत ऑफिस मध्ये बसले तर पेपर बनवायला हे उद्या टेबल खुर्ची देऊ का बरं? पण हे वर नाही आता नाही येणार साहेब. सॅम्पल आम्ही घेतो ना याच्यात. सॅम्पल घ्या वर बसू ना. पॅकिंगला वेगळं लागतं. काही अडचण नाही. तुम्हाला काय पाहिजे आम्हाला काही नको. आम्हाला फक्त जागा द्या बसायला. देतो. तुम्ही सॅम्पल घ्या. तुम्हाला जागा यायला आहे सगळे. आहेत ना दोंडगे साहेब. आम्हालाही सॅम्पल घ्यायचंय. तुम्ही उपस्थित राहा इथं. त्यांचं झाल्यावर डबल सॅम्पल घ्या. आम्हाला तुमचं सॅम्पल घ्यायचंय. व्यवस्थित हे करा. चप्पल तुम्ही या खाली आणि लावून घ्या. ते वरचं खाली वाट रे बाळा.
वरचं खाली वर एवढीचं पथक आलेलं आहे, कारवाई चालू आहे, सगळं सॅम्पल चेक करतायत. तुमची मागणी काय? साहेब, आम्ही कालपासून ही गाडी थांबवलेली होती. आमच्याकडे तो माल जो खाली करायला आले होते, आम्हाला याच्यात शंका वाटली, म्हणून आम्ही ही सगळी मालाची तपासणी व्हावी यासाठी काल एफडीएच्या अधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं. त्या अनुषंगाने आज साहेब आणि मॅडम हे सगळेजण तपासणीत त्यांचं काय नाव? साहेबांचं नाव आहे सावंत साहेब. सावंत साहेब या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी सॅम्पल घेणार आहेत आणि सॅम्पल घेतल्यानंतर आम्ही पण पंचायत समितीकडे मागणी केल्याप्रमाणे आम्ही पण त्याचा एक डमी सॅम्पल ऑन कॅमेरा घेणार आहोत आणि आमच्या पद्धतीने ग्रामपंचायतच्या मार्फत आम्ही ते तपासणीस देणार आहोत. जर मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे की आम्ही हे जे काही काल पदार्थ जे काही पॅकिंगचे तपासले त्याच्यात आम्हाला निकृष्ट दर्जाची ही सगळे पदार्थ आढळले. त्यामुळे आमची एवढीच मागणी आहे की ही तपासणी व्हावी. हे जर निकृष्ट दर्जाचं निघालं याचं वाटप बंद करावं आणि हे सगळं सील करून शासन दरबारी जमा करण्यात यावं आणि त्या कंपनीवर कारवाई व्हावी. शालेय पोषण आहार जो पुरवला जातो तो कोण पुरवतो? जिल्हा परिषद. आता हे पूर्णपणे माहिती देण्यास कुणीच तयार नाही साहेब. कालपासून आम्ही याचा पाठपुरावा करतो. आज आम्हाला कळाले धोंडगे साहेब याचे इंचार्ज काल ते पण आले होते, पण त्यांनी काय आम्हाला काय आज प्रभारी आहेत पण त्यांनी काय आम्हाला पूर्ण माहिती दिली नाही. ठीक आहे, पण आज ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत, ते आम्हाला माहिती देत आहेत आणि सहकार्य करायची त्यांची भूमिका आहे. त्यांनी आम्हाला कबूल केलंय की तुम्ही आम्हाला पंचायत समितीचं पत्र आम्ही तुम्हाला देतो, म्हणजे आमची ही तपासणी करण्यास त्यांचं एक ना हरकतीचं प्रमाणपत्र लागेल ना. उद्या असं व्हायला नको आम्ही तपासणी केली मग तुमच्याकडे पत्र नाही, हे नाही, ते ग्रामपंचायतीच्या चालणार नाही. म्हणून आमची विनंती आहे. पोलीस पण आले. हा, पोलिसांचं तर विषय काय मला कालपासून कळाला नाही. त्यांचं दुपारपासून एवढंच म्हणणं होतं की तुम्ही पोलीस स्टेशनला या, तुम्ही पोलीस स्टेशनला या. काय कारण पोलीस स्टेशनला जायची? ठीक आहे, त्यांना काही आमच्याबद्दल जर शंका असतील तर त्यांनी आम्हाला इथं सांगावं का तुमच्याबद्दल अशी अशी तक्रार आहे. ठीक आहे, त्यांचा मुद्दा आम्हाला आज लक्षात आला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, कायम त्यांचं आम्हाला सहकार्य आहे, पण आमच्यावर दबाव टाकून साहेब काही होणार नाही. आमची एवढीच विनंती आहे, हे सगळं चाललंय हे आपल्या मोठ्यांसाठी नाहीये. हा सगळा पोषण आहार लहान लहान मुलं खातात. 1ली ते 4थी 1ली ते 8वी पर्यंत हा पोषण आहार दिला जातो. त्यांच्यावर स्लो पॉइझन टाईप तुम्ही प्रक्रिया चालू आहे असं आम्हाला वाटतं. हे सगळं होऊ नये यासाठी आमचा आटापीठ आहे. आमचं बाकी काहीही याच्यातून वाईट उद्देश नाही. कुठंतरी चांगलं व्हावं हा आमचा उद्देश आहे आणि याच्यात सुधारणा व्हाव्यात हाच आमचा चांगला उद्देश आहे. काल स्टेटस वेगळं ठेवलं. 100% जो काही तालुक्यातून आमच्यावर दबाव वाढत होता, राजकीय व्यक्ती असतील किंवा अन्य प्रशासन असेल, शेवट मला ते संध्याकाळी स्टेटस ठेवावं लागलं. शेवट काय करणार आहे साहेब? मी सरपंच असून जर प्रशासन किंवा अधिकारी ऐकत नसतील तर सामान्य नागरिकाचं कोण ऐकणार आहे इथं? त्यासाठी ते स्टेटस 100% ठेवावं लागलं असं. जरी त्यांनी ती कारवाई इथून जबरदस्तीने गाडी न्यायचा प्रयत्न केला असता 100% आम्ही आत्मदहन केलं असतं. कारण तुम्ही कॅनॉलच्या वेळेस आमच्या सोबत होतात, त्या बॉडी सापडत नव्हत्या त्यावेळेसही आमची हीच भूमिका होती, कुठंतरी चांगलं व्हावं ही आमची साधी अपेक्षा होती. त्याच माध्यमातून ते स्टेटस ठेवलं होतं. याचा वाईट उद्देश आमचा काही नव्हता. कारवाई व्हावी, योग्य असेल तर 100% यांनी वाटप करावं, योग्य नसेल तर यांनी हे कुठेतरी थांबवावं एवढीच आमची विनंती. प्रशासन सहकार्य करते. प्रशासन आज सहकार्य करायला लागले. कालपर्यंत पहाटे 5 वाजेपर्यंत मी आमचे उपसरपंच सर्व सदस्य असतील, आमची तरुण मंडळी असतील, ज्येष्ठ मंडळी पहाटे 5 वाजेपर्यंत या ठिकाणी साहेब बसून होते. 50 ते 60 जण महिला सुद्धा बसून होते. मग याचा अर्थ जर एकट्या मला कळवळा असता तर ती लोक माझ्यासोबत कधीच आली नसती. किंवा आज या ठिकाणी काळवाडीचे माजी सरपंच असतील, बाळासाहेब काकडे असतील, मनोज वामन असतील, आमची सगळी सदस्य बॉडी असेल किंवा आमचे इतरत्रही तरुण मंडळी आहेत या ठिकाणी सगळी उपस्थित आहेत. किती वाजता लक्षात आलंय साधारण? काल साहेब जी पिंपवंडीची जी घटना घडली त्या अनुषंगाने आम्ही शाळेत मिटिंग ठेवली होती की आपल्याकडे उपाययोजना केल्या पाहिजेत आणि ती मिटिंग संपली 10:30ला आणि आम्ही नुकतेच सगळेजण बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर ही गाडी तिथं खाली होत होती, तर आम्ही एक कुतूहल असतं ना की काय आलंय काय नाही येते, कोणत्या प्रकारचं येते, पाहायचा प्रयत्न केला. तोपर्यंत तांदळाचे 5 कट्टे या ठिकाणी खाली झाले होते. त्या ठिकाणी आमचे सर त्याचं मोजमाप करून घेत होते. मोजमाप करून घेतल्यानंतर त्याच्यातही वजन कमी आलं.
वजन कमी आल्यानंतर सहज आम्ही त्यांच्याकडे हळदीचा पुडा मागितला. अधिकाऱ्यांचं असं म्हणणं असतं की आमच्याकडे गाडीमध्ये काटा असतो, असं गट शिक्षणाधिकारी सांगतात. नाही, विषय असा आहे, आमचा स्वतःचा शाळेचा काटा आहे, तो आम्ही ठेवलेला आहे. पण यांचा काटा आता तुम्ही जर पाहिला, तो फाळका खोलल्यावर काटा आहे, पण तो बंदच आहे. दुसरी बनवेगिरी. ही बनवेगिरी आहे. आणि ठीक आहे, ते काल त्यांनी स्टेटमेंट केलं की वॅगन मध्ये ते हुक मारतात, ते गळतं. एका पोत्यातून 5-5 किलो नाही गळणार हो. शेवटी जो सप्लायदार असतो त्यालाही त्याच्यात तोटा असतो, तो एवढं काही हे करणार नाही. आता म्हणतायत की ती डाळ आमची नाहीये किंवा हा, त्यांनी आता तो मुद्दा उपस्थित केला, ती डाळ आमची नाहीये, हरभरा डाळ आमची नाहीये. मला एक कळालं नाही, वाहनात आली कशी? हे काय प्रायव्हेट दुकानांना नाही ना सप्लाय, यांची एजन्सी नाही ना सप्लाय करायची, मग ह्या गाडीत आली कशी, हा आमचा साधा प्रश्न आहे. नेमका पाठपुरावा कसा केला, अधिकारी पर्यंत आले, थोडक्यात सांगा कालपासून आतापर्यंत. काल ती घटना घडल्यानंतर आम्ही त्यांची गाडी या ठिकाणी लावून घेतली. आमच्याकडे सीसीटीव्ही आहेत, आम्हाला माहित होतं आमच्यावर इलिगेशन्स होणार आहेत, त्यामुळे मी सीसीटीव्हीच्या कक्षेत लावली, पत्र टाईप केलं, FDAच्या अधिकाऱ्यांना फोन केला, सावंत साहेबांना, त्यांनी मला मेल ID दिला, त्याच्यावर पत्र व्यवहार केला आणि त्यांनी आम्हाला आज यायचं कबूल केलं. कारण त्यांच्याकडे काल लोड होता कामाचा, त्यामुळे ते म्हटले आम्ही उद्या सकाळी येतो. त्यानंतर पंचायत समितीला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण ते कधीच ठरल्याप्रमाणे आयुष्यात वेळ आले नाही. तर आणि आल्यानंतरही कोणत्याही प्रकारचं काल सहकार्य झालं नाही. आज सकाळी गट शिक्षणाधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर त्यांनी त्यांना या ठिकाणी पाठवलं. आता या ठिकाणी धोंडगे साहेब ते विस्तार अधिकारी आहेत आणि त्यांच्याकडे ह्या विभागाचा अतिरिक्त चार्ज आहे. त्यानंतर जो पुरवठादार आहे तो त्या या ठिकाणी उपस्थित आहे, गडगे म्हणून. गडगे म्हणून FDAचे सावंत साहेब आहेत, त्या मॅडमचं नाव नाही मला सांगता येणार, आणि अजून एक अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. आता भूमिका तुमची नेमकी काय असणार? आमची भूमिका एवढीच आहे, पारदर्शकपणे ऑन कॅमेरा हे या ठिकाणी सॅम्पल घेत आहेत, याचं व्यवस्थित सॅम्पलिंग या ठिकाणी व्हावं, त्याचे डॉक्युमेंटेशन व्यवस्थित व्हावेत आणि हे व्यवस्थित याचा रिपोर्ट यांनी तयार करावा. जो काही योग्य असेल तो रिपोर्ट शासनालाही सादर करावा, त्याची एक प्रत आम्हालाही मिळावी, कारण तक्रारदार आम्ही. तुमच्या अंगणवाडीतल्या काही विद्यार्थ्यांना काही त्रास झाला होता का हे खाल्ल्यामुळे? साहेब, हे अंगणवाडीला येत नाही, हे शालेय पोषण आहार हा 1ली ते 4थीला येतो, 1ली ते 8वीला येतो, आणि अंगणवाडीचा जो पोषण आहार आहे त्याचा ठेकेदार वेगळा आहे. तिथं पण आम्ही तक्रार झाली होती, महिला बाल कल्याणच्या माध्यमातून ते होतं. तर त्या ठिकाणी त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर तो वाटाणा आम्ही द्यायचं बंद केलं, 1 वीक झालं. पण वरून प्रेशर असं आहे की तो तुम्ही द्याच. मला एक कळत नाही, जर एखादा मुलगा तो खातोय, आता म्हणजे हे बोलू नये माझ्यासारख्याने, आणि तो मुलगा टॉयलेटला गेल्यावर आहे तसं त्याचं ते खाली निघतं टॉयलेटच्या याच्यावर, म्हणजे हे कोणत्या प्रकारचं अन्न आहे हे या प्रशासनाने आम्हाला सांगावं. त्यासाठी हा आज आटापिटा चाललाय. काल शिक्षकांनी देखील सांगितलं की 7 ते 8 शिट्ट्या घेतल्याच्या नंतर ते वाटाणे शिजतात, तरी देखील म्हणजे असं पूर्ण त्यांनी तशा पाहिलं तर शिट्ट्या कमी सांगितल्या, पण तशा 12 शिट्ट्या घेतल्याशिवाय तो वाटाणा शिजत नाही. आज तुम्ही पाहता याच्यात हिरवा वाटाणा आलेला आहे, त्यांनी बदली करून आणलेला आहे. तुम्ही सकाळी आलात, तुम्हाला कसं समजलं आणि काय आता नेमकी प्रोसेस असणार आहे? आम्हाला काल यांचा मेलवरती पत्र मिळालं होतं. ईमेलवर पत्र मिळालं, यांनी अशी शालेय पोषण आहाराची गाडी या ठिकाणी थांबवून ठेवली आणि माल निकृष्ट दर्जाचा असा त्यांचा संशय आहे. त्या अनुषंगाने आम्ही आज आलेलो आहे. नमुने घेण्याचं काम चालू आहे. नमुने प्रयोगशाळेत पाठवले जातील. अहवाल आल्यानंतर त्याप्रमाणे पुढील कारवाई. अशा पद्धतीने यापूर्वी कधी पोषण आहाराची तक्रार आपल्याकडे आली होती का? ही राज्यातली पहिलीच घटना आहे किंवा काय कसं? राज्याबद्दल नाही सांगता येणार, परंतु जुन्नर तालुक्यात ही पहिल्यांदाच तक्रार आली. कोणत्या शाळेला पोहोचवत आहे आम्हाला ती माहिती आता घेतोय आपण. प्रत्येक शाळेची चौकशी करावी लागेल. पुरवठादार हाच कॉमन असल्यामुळे माल तोच असतो, त्यामुळे इथं आता जर ते अन्न प्रत्यक्षदर्शी वाटते का काही वरवर पाहून, म्हणजे आता सॅम्पलिंग होईल त्यास वरवर पाहून तर तसं दिसत नाही काय आपण बघतोय नमुने. ऍक्च्युली लॅब मध्येच सगळ्या गोष्टी अनालिसिस झाल्यानंतर अहवाल यायला किती दिवस लागतील? अहवाल यायला साधारण महिन्याभराचा वेळ लागतो.